माझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर जेव्हा मी रात्री एकटे झोपायचे तेव्हा असं वाटायचं की माझ्यासोबत कोणीतरी झोपत आहे. माझा नवरा रोज रात्री माझ्या स्वप्नात यायचा आणि बोलायचा, तू रडू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबतच आहे. परंतु प्रत्येक सकाळी मी आश्चर्यचकित व्हायचे. सकाळी अंथरुणाच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी झोपल्याचे निशाण असायचे. माझ्यासोबत काहीतरी घडले आहे असेच मला वाटायचे. एके दिवशी हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी माझ्या जागेवर माझ्या मैत्रिणीला रात्री झोपायला बोलवलं आणि मी लपून बसले. मध्यरात्रीच्या सुमारास जे काही घडलं ते बघून मला धक्का बसला, कारण त्या रात्रीला मी समजून माझ्याजवळ माझ्या नवऱ्याच्या, माझे नाव कुसुम आहे आणि मी माझी तुम्हाला कहाणी सांगणार आहे, जी कहाणी ऐकून तुम्ही देखील विचारात पडाल. माझ्यासोबत काही असं घडलं होतं यावर मला स्वतःला देखील विश्वास बसत नव्हता. परंतु जे काही माझ्यासोबत घडलं होतं त्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी गरजेचं होतं. मला त्या मागचं रहस्य काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. मी दिसायला खूप सुंदर होते, परंतु माझं नशीब इतकं सुंदर नव्हतं. मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी आहे. माझं लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी स्थळं शोधायला सुरुवात केली. एके दिवशी मी माझ्या मैत्रिणीच्या घरी होते, तेव्हा आई मला सगळीकडे शोधत फिरत होती, जणू काय मी कुठेतरी हरवली आहे. मी तरुण होते, परंतु माझी आई माझी काळजी एखाद्या छोट्या मुलाप्रमाणे घेत होती. ती मला शोधत शोधत माझ्या मैत्रिणीच्या घरी येऊन पोहोचली आणि मला पाहून म्हणाली, तू इथे बसली आहेस, चल लवकर घरी चल, तुला बघायला मुलगा आला आहे. आणि तुझा मोबाईल कुठे आहे बरं? मी तुला कधीपासून फोन करत आहे, परंतु तुझा फोन तर बंद लागतोय. तुझा फोन तू का बंद करून ठेवला आहेस? तेव्हा मी म्हणाले, अगं आई, माझ्या फोनची चार्जिंग संपली आहे, कदाचित त्यामुळेच फोन बंद झाला असेल. मी माझ्या घरी जायला निघाले तेव्हा माझी मैत्रीण कुमुद सुद्धा माझ्यासोबत माझ्या घरी निघाली. घरी जाऊन मी लगेचच पटापट थोडासा मेकअप केला आणि चहाचा ट्रे हातात घेऊन मुलाच्या समोर हजर झाले. ते लोक तर मला बघून चकित झाले. ते म्हणाले की खूपच सुंदर मुलगी आहे तुमची, आम्हाला तुमची मुलगी पसंत पडली, आम्हाला आमच्या भावासाठी अशीच मुलगी पाहिजे होती. त्यांनी सांगितलं की त्यांचे आईवडील या जगात नाहीत आणि त्यामुळेच मला बघण्यासाठी मुलाच्या 2 बहिणी आल्या होत्या. त्या दोघींचेही लग्न झाले होते, त्यामुळे ते आपल्या छोट्या भावासाठी एक सुंदर मुलगी शोधत होते, जी त्याला आणि त्यांच्या आईबापाच्या घराला सांभाळू शकते. ते स्थळ खरंच खूपच चांगलं होतं. मुलगा दिसायला देखणा होता, कलर मात्र सावळा होता. त्या स्थळाला नकार देण्यासारखं देखील काहीच नव्हतं. मुलगा इतका देखील काही वाईट नव्हता, फक्त त्याचा रंग थोडा सावळा होता. म्हणून माझ्या मनात हो नाही सुरू होतं. पण माझ्या आईने तर या स्थळाला लगेचच होकार दिला. मुलाच्या बहिणींची फक्त एकच अट होती की लग्न लवकरात लवकर व्हावं, कारण की त्या दोन्ही बहिणी त्यांच्या सासरी राहत होत्या आणि त्यांच्याजवळ इतका वेळ नव्हता की त्या त्यांच्या माहेरी जास्त वेळ थांबू शकतील. मुलाची एक बहीण तर दूरच्या शहरात राहत होती, परंतु सध्या तरी स्वतःच्या भावासाठी मुलगी बघण्यासाठी काही दिवसांसाठी या शहरात ती आली होती. माझी आई म्हणाली की हे स्थळ हातातून निघून जायला नको, त्यांचं स्वतःचं घर आहे, मुलगा देखील एकटा आहे आणि याशिवाय मुलगा चांगला सुशिक्षित आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की त्या मुलाचं घर माझ्या घराच्या अगदी जवळ होतं. आम्हाला तर ही गोष्ट माहिती होती की या घरामध्ये एक मुलगा राहतो, जो की एकटाच राहतो, त्याचे आईवडील नाहीत. परंतु त्या घरामध्ये कोणीही स्त्री नव्हती, त्यामुळेच त्या घरात कोणीही ये जा करत नव्हतं आणि आम्ही देखील जास्त कोणाशी इतके काही संबंध ठेवले नव्हते. मला काय माहिती की त्याच घरातून माझ्यासाठी स्थळ चालून येईल. ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं त्याचं नाव राजवीर होतं. मी तर असे ऐकलं होतं की ज्या मुलासोबत माझं लग्न होणार होतं तो खूप चांगला आणि मेहनती मुलगा आहे. काही दिवसांनंतरच माझं लग्न झालं आणि माझे लग्न झाल्यानंतर माझ्या घराच्या थोडंसं दूर मी माझ्या सासरी निघून गेले. जेव्हा माझं मन करायचं तेव्हा मी माझ्या माहेरी यायचे आणि मन करायचं तेव्हा सासरी राहायचे. माझ्या नवऱ्यानं मला कधीच अडवलं नाही आणि माझ्या दोन्हीही नंदा त्यांच्या भावाचं लग्न केल्यानंतर स्वतःच्या संसारात रमून गेल्या आणि त्याही जास्त त्यांच्या माहेरी येत जात नव्हत्या. फोन करून विचारपूस करायच्या फक्त.
मी माझ्या सासरी खूप खुश होते आणि प्रत्येकाला माझ्या घराबद्दल आणि माझ्या नवऱ्याबद्दल अगदी कौतुकाने सांगायचे. माझी आई मला म्हणायची की सगळ्यांना असं कौतुक करून सांगत जाऊ नकोस इतकं, नाहीतर वाईट दृष्ट लागते. कारण असं आयुष्य, आराम, असा चांगला नवरा प्रत्येकाच्या नशिबात नसतो. ज्या संसारात ना सासू आहे ना सासरा, ना दीर आहे ना नणंद आणि त्यासोबतच नवरा देखील इतका प्रेम करणारा असेल, अशा नवऱ्याची इच्छा प्रत्येक मुलगी घरात असते. परंतु माझ्या तोंडातून तर आपोआपच माझ्या नवऱ्याचं आणि सासरचं कौतुक निघायचं आणि सोबत हे देखील निघायचं की मी माझ्या सासरी खूप खुश आहे. कारण की खरंच लग्नाच्या नंतर मी खूप जास्त खुश होते. एक दिवशी माझ्या नवऱ्याने मला सांगितलं, संध्याकाळी मी तुला शॉपिंग करायला घेऊन जाणार आहे. मी विचार केला, राजवीर माझ्यासाठी इतकं काही करतोय तर मला देखील त्याच्यासाठी माझ्या हाताने चांगलं जेवण बनवायला पाहिजे. सासरी माझ्या घरातले जेवण माझी मोलकरीण बनवायची. एक बायको आपल्या नवऱ्याला खुश करण्यासाठी काय करू शकते? एकतर नवऱ्यासाठी चांगलं तयार होऊ शकते किंवा त्याच्यासाठी त्याच्या आवडीचं चांगलं स्वादिष्ट जेवण बनवू शकते किंवा त्याची प्रत्येक गोष्ट ऐकू शकते. मी देखील माझ्या नवऱ्यासाठी हे सर्व काही करत होते. मी माझ्या नवऱ्याच्या आवडीचे जेवण बनवले. तो घरी आल्यावर आम्ही शॉपिंग करायला निघून गेलो. शॉपिंग झाल्यावर तो मला म्हणाला की कुसुम, आपण आता हॉटेलमध्ये जेवण करू. पण मी म्हणाले की घरी मी तुझ्यासाठी तुझ्या पसंतीचं जेवण बनवलं आहे, त्यामुळे आपण घरीच जेवण करूया. जेव्हा राजवीरनं माझं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो खूपच खुश झाला. त्याने लगेचच मला त्याच्या पसंतीचे काही ड्रेस घेऊन दिले आणि मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्ही जेव्हा जेवायला बसलो तेव्हा जेवता जेवता अचानकच राजवीरला काय झालं माहिती नाही. जेवता जेवता तो एका साईडला कोसळला. मला वाटलं की तो माझी मस्करी करतोय किंवा कदाचित तो ॲक्टिंग करतोय. पण जेव्हा मी त्याला बघितलं तेव्हा तो बेशुद्ध झाला होता. मी खूप जास्त घाबरले होते. मी राजवीरला उठवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो शुद्धीतच येत नव्हता. मला तर काहीच समजत नव्हतं की आता मी काय करू. मी माझ्या माहेरी पळतच गेले, परंतु तिथेही कोणीच नव्हतं. घराला कुलूप होतं. मी लगेचच फोन करून ॲम्ब्युलन्स बोलवली आणि माझ्या नवऱ्याला दवाखान्यात घेऊन गेले. गाडीत होते तेव्हाच माझ्या दोन्ही नंदांना मी फोन करून दिला होता. जेव्हा दवाखान्यात पोहोचले तेव्हा लगेच माझ्या नवऱ्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. तेव्हा त्या डॉक्टरने मला वेगळ्याच नजरेनं पाहिलं. मी डॉक्टरला सगळं काही सांगितलं की राजवीर अगदी व्यवस्थित होता आणि आम्ही जेवण करत होतो. पण माहिती नाही अचानकच त्याला काय झालं आणि हा बेशुद्ध पडला. त्या हॉस्पिटलमध्ये हा एक नवीनच डॉक्टर होता. त्याने माझ्याकडे हैराण होऊन पाहिले आणि म्हणाला की मी तुमच्या या नवऱ्याला ओळखतो. तुमचा नवरा राजवीर माझ्या भावाचा मित्र आहे. मी त्या डॉक्टरला म्हणाले, ते आपण नंतर बोलू, पण आधी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा तुम्ही चेक करा. माहिती नाही त्याला काय झाले आहे. प्लीज तुम्ही याला लवकरात लवकर बरं करा. तो डॉक्टर ओके म्हणून पेशंटला आत घ्या बोलला. डॉक्टर राजवीरला आतमध्ये घेऊन गेले आणि मी बाहेर खूप जास्त काळजीत होते. मी बाहेरच बसले होते. माझे हातपाय थरथर कापत होते. मला काहीही समजत नव्हतं की हे सगळं काय होत आहे. डॉक्टर बाहेर आले तेव्हा मी एकदमच उभी राहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन विचारलं, डॉक्टर काय झालं? काय झालं आहे माझ्या नवऱ्याला? तो ठीक तर होईल ना? तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला होता आणि आता तो शेवटचे श्वास मोजतोय. हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली गेली. डॉक्टर म्हणाले की तुम्ही तुमच्या नवऱ्याला आता भेटू शकता. तसं तर आम्ही अशा रुग्णांना कोणालाही भेटू देत नाही, परंतु तुमचा नवरा माझ्या भावाचा मित्र आहे, त्यामुळेच मी तुम्हाला आतमध्ये जाण्याची परवानगी देत आहे. ते डॉक्टर खूप चांगले वाटत होते. त्या डॉक्टरांचं नाव डॉक्टर रोहित होते. ते त्या दवाखान्याचे नवीन डॉक्टर होते आणि ते डॉक्टर खूपच तरुणसुद्धा होते. त्यांचं वय खूपच कमी दिसत होतं. मी त्यांचे आभार मानले आणि मी आतमध्ये गेले. परंतु मी जेव्हा आतमध्ये गेले तेव्हा समजलं की माझा नवरा तर आता या जगात राहिलाच नाही. कदाचित मी उशीर केला होता आतमध्ये जायला. मी खूप वाईट पद्धतीने रडू लागले होते. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. माझ्या नवऱ्याच्या अंत्यसंस्कारानंतर मी माझ्या आई वडिलांच्या घरी राहत होते आणि मी माझ्या खोलीत बसून रडत होते.
माझ्या नशिबाला दोष देत होते. कुणाची नजर माझ्या हसत्या कुटुंबाला लागली मनात विचार करत होते. रडता रडता मला झोप लागली आणि मी गाढ झोपेत गेले. तेव्हा माझा नवरा माझ्या स्वप्नात आला आणि त्याने येऊन माझा हात पकडला. माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि मला म्हणाला, तुला रडायची काहीही गरज नाही कुसुम. मी तुला असे रडताना पाहू शकत नाही. माझी इच्छा आहे की तू आधीसारखीच खुश राहावीस जसं तू आधी राहायचीस. आणि तुला तुझ्या माहेरी राहण्याची काहीही एक गरज नाही. तू तिकडे आपल्या घरी राहत जा जिथे तू आणि मी राहत होतो आणि नेहमीच हसत खेळत राहत जा. काळजी करण्याची काहीच गरज नाही. सगळं काही ठीक होईल. तेव्हा मी राजवीरला म्हणाले, राजवीर, कसं काय सगळं काय ठीक होणार? मी तर तुझ्यावर खूप प्रेम करू लागले होते. तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात सुख कसं असणार? तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तर माझं पूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं होतं. आता मी एकटं कसं जगू? आणि आत्ताशी तर आपल्या लग्नाला फक्त 4च महिने झाले होते आणि तू इतक्या लवकर मला सोडून निघून पण गेलास. मी इथे तुझ्याविना एकटी कसं काय आयुष्य घालवू? त्यावर राजवीर म्हणाला, तुला कोणी सांगितलं की मी तुला सोडून गेलो आहे? मी तुला सोडून गेलोच नाही. मी तर इथेच आहे तुझ्याजवळ. मी नेहमीच तुझ्याजवळच राहील. परंतु हे लक्षात ठेव की जेव्हा तुला मला भेटायचं असेल तेव्हा तुला मला भेटण्यासाठी आपल्या घरीच यावं लागेल. तिथे मी नेहमीच तुझ्यासोबतच राहील. मी स्वप्नात माझ्या नवऱ्याचा हात पकडला आणि त्याला म्हणाले, राजवीर, प्लीज मला एकटीला सोडून जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. अचानकच मी झोपेतून जागी झाले आणि तेव्हा पाहिलं तर माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. मी माझं स्वप्न आठवून खूप रडत होते. कदाचित हे स्वप्न खरं असतं आणि माझ्यासमोर खरंच राजवीर असता तर. माझ्या नवऱ्याला जाऊन 10 दिवस झाले होते. माझी मैत्रीण कुमुद मला भेटण्यासाठी कितीतरी वेळा माझ्या घरी आली होती. ती नेहमीच माझ्याजवळ येऊन मला धीर द्यायची आणि मला गप्प करायची. ती बोलायची की रडणं बस कर आता, तू तुझी तब्येत खराब करशील. मी कुमुदला मिठी मारून खूप रडायचे. मी माझ्या स्वप्नांबद्दल फक्त कुमुदलाच सांगितलं होतं. कुमुदने जेव्हा त्याबद्दल ऐकलं तेव्हा तिला माझ्या स्वप्नावर विश्वासच बसला नव्हता, कारण की ती स्वप्नांना खरं मानत नव्हती. परंतु ती मला काहीही म्हणाली नाही. मी देखील फक्त हे समजत होते की ते माझं स्वप्न आहे, जे स्वप्न माझ्या बुद्धीने मी बनवलं आहे. पण जर ते स्वप्न खरं असतं तर किती चांगलं झालं असतं. मी माझ्या नवऱ्याला स्वप्नात शेवटचीच भेटले होते. त्यांनी माझा हात पकडला आणि मला मिठी मारली होती. हेच माझ्यासाठी खूप होतं. असेच काही दिवस निघून गेले. तेव्हा मी माझ्या आईला म्हणाले की आई, मला आता माझ्या सासरी जायचं आहे. आता मला इथे राहायचं नाही. मला माझ्या नवऱ्याच्याच घरी राहायचं आहे. माझी आई मला म्हणाली, तू तिथे एकटी कशी काय राहणार? मी म्हणाले, आई, माझं घर तर जवळच आहे ना. 5 मिनिटांचे देखील अंतर नाही. काम असेल तर मी इथे येत जाईन. परंतु मला आता तिथेच राहायचं आहे. मला तिथेच शांतता मिळेल. माझी आई मला अडवत होती, पण माझे वडील माझ्या आईला म्हणाले की जर तिला तिथे राहून आनंद मिळत असेल तर तू तिला अडवू नकोस. तिला तिकडेच राहू देत. काही दिवसांनंतर ती नॉर्मल होईल तेव्हा पुन्हा परत आपल्याकडेच आपल्या घरी येईल. माझ्या वडिलांना असं वाटत होतं की मी वेड्यासारखी वागत आहे आणि काही दिवसांतच मी ठीक होईल. त्यांच्या त्या बोलण्यामुळे मला थोडे दुःख झाले की माझे आई वडील माझी प्रत्येक गोष्ट ऐकायचे. माझी खूप काळजी देखील ते घ्यायचे. त्यांनी मला त्या घरात राहण्याची परवानगी दिली. तसंही माझं घर काही जास्त दूर नव्हतं. मी रात्री माझ्या खोलीत आले जिथे मी आणि माझा नवरा झोपायचो. मी बेडला अशा प्रकारे ठीक केलं जसं की रोज झोपण्याच्या आधी करायचे आणि मग मी माझ्या बेडवर येऊन झोपले. माझ्या डोक्यामध्ये फक्त राजवीरसोबत घालवलेल्या सुंदर आठवणी येत होत्या आणि डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते की अचानकच खोलीमध्ये काहीतरी झालं. मी लाईट बंद करून झोपलेले होते. मला असं वाटू लागलं की जणू माझ्या मागे माझ्या नवऱ्याच्या जागेवर कोणीतरी येऊन झोपलं आहे. माझ्या पायाखालची जमिनीत सरकली. मी खूप घाबरले. माझा श्वास खूप वाढला होता आणि माझ्या हृदयाची धडधड तर इतकी वाढली होती की ती बाहेरपर्यंत ऐकू येत होती.
माझ्यात आज इतकी हिंमतच नव्हती की मी मागे वळून पाहावं. मी खूप जास्त घाबरले होते. जेव्हा कोणी या जगातून निघून जातो तेव्हा त्याच्या माघारी असलेला माणूस फक्त याचीच वाट पाहत असतो की त्याचा सोबती पुन्हा परत त्याच्याजवळ यावा, परंतु आपण त्याला पाहू शकू ही जाणीव आयुष्यात इतकी भयानक असेल याची मला जाणीव नव्हती. मी खूप जास्त घाबरू लागले होते आणि मला जाणवत देखील होतं की माझ्या बेडवर माझ्यासोबत कोणीतरी झोपलं आहे आणि त्या वजनामुळे बेड थोडा दबला गेला आहे. माझ्यात मागे वळून पाहण्याची अजिबातच हिंमत नव्हती आणि मला विश्वास बसला की माझ्या नवऱ्यानं मला स्वप्नात येऊन जे सांगितलं होतं ते खरं होतं. कदाचित ते स्वप्न नव्हतं तर ते खरंच माझ्यासोबत होत होतं आणि त्या वेळेला माझा नवरा माझ्या मागे झोपलेला होता. राजवीर तर या जगामध्ये नव्हता हे तर मला माहिती होतं, परंतु माझ्या शेजारी तो झोपला होता. मला त्याच्या श्वासाचा आवाज आणि त्याचा तो सुगंध जाणवत होता. मी डोळे बंद केले आणि मला जाणवलं की तो माझ्यासोबत आहे आणि मग मी झोपून गेले. जेव्हा सकाळी मी उठले तेव्हा हे पाहून चकित झाले की ज्या जागेवर राजवीर झोपायचा त्या जागेवरचं अंथरूण देखील खराब झालं होतं. याचा अर्थ असा होतो की रात्री तो इथे आला होता. त्याने मला सांगितलं होतं की मी नेहमीच तुझ्यासोबत राहीन आणि रोज रात्री मला भेटण्यासाठी येईल, परंतु फक्त या आपल्या घरातच येईल. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आईच्या घरी गेले तेव्हा आईने मला रात्री तिच्या जवळच थांबवून घेतलं, कारण बाहेर खूप जोरदार पाऊस पडत होता. आई मला म्हणाली, आज रात्री जाण्याची काहीही एक गरज नाही, आज तू इथेच आमच्याजवळ थांब. परंतु आज रात्री कालच्या रात्रीप्रमाणे काहीही घडलं नाही. माझ्या माहेरी येऊन मला कोणतंच स्वप्नही पडलं नाही. मला माझ्या नवऱ्याच्या सोबत राहायचं होतं, कारण की मला त्याच्यासोबत बोलायचं होतं, मला त्याला जाणून घ्यायचं होतं. त्यामुळे मी निर्णय घेतला की मी माझ्या नवऱ्याच्या घरीच राहणार आणि मग आईकडे हट्ट करून मी माझ्या घरी निघून आले. रात्र झाल्यावर पुन्हा मला राजवीरची जाणीव होऊ लागली, परंतु त्या रात्री मला अशी झोप लागली की मी कधी गाढ झोपेत गेले मला कळलंच नाही. परंतु जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझं मन खूपच हलकं झालं होतं. मला असं वाटत होतं जणू काय सगळं काही ठीक आहे. मला असं झालं होतं की जणू काय माझा नवरा माझ्यासोबतच आहे. नवरा बायकोसारखं आमच्यात सगळं काही होत आहे. तो जिवंत आहे आणि माझ्यासोबत याच घरात आहे आणि सध्या तो त्याच्या कामावर गेला आहे आणि नवरा कामावर गेल्यामुळे मला माझ्या घरातली सगळी कामं पटापट आवरायची आहेत. मला माहिती होतं की माझा नवरा या जगात नव्हता, पण तो माझ्यासोबत नक्कीच होता आणि मी याचप्रमाणे माझं आयुष्य जगत होते. रोज रात्री जेव्हा मी कूस बदलून झोपायचे तेव्हा मला जाणवायचं की माझ्या मागे राजवीर झोपला आहे. एके दिवशी मी हिंमत केली आणि विचार केला की आज मी मागे वळून नक्की बघणार की तिथे माझा नवरा आहे किंवा नाही. परंतु जेव्हा मी कूस बदलली तेव्हा तिथे कोणीही नव्हतं आणि खूप वेळ निघून गेल्यानंतर देखील मला काहीही हालचाल जाणवत नव्हती. याचा अर्थ राजवीरची अशी इच्छा नाही की मी त्याला पाहावं. मी फक्त राजवीरला जाणवू शकत होते आणि माझ्यासाठी इतकंच खूप होतं आणि मी हेच करत होते. माझी मैत्रीण कुमुद जेव्हा मला भेटण्यासाठी माझ्या घरी आली तेव्हा ती मला बोलू लागली की तू आधीपेक्षा आता खूपच चांगली दिसतेस कुसुम, तू स्वतःला सांभाळलं आहेस ते चांगलं केलं. असं बोलतात की देव परिस्थितीप्रमाणे आपल्याला जगायला शिकवतो आणि तसंही तुझं वय तरी काय होतं. तुझ्या लग्नाला पूर्ण 4 महिने देखील झाले नव्हते. आता तुला दुसऱ्या कोणाबद्दल तरी विचार करायलाच हवा. तुझ्याजवळ काही मूलबाळ देखील नाही आणि जास्त लोकांना माहिती नाही की तुझं लग्न झालं आहे. जर दुसऱ्या शहरात लग्न लावून दिले तर त्या लोकांना माहिती देखील होणार नाही की तुझं पहिलं लग्न झालं आहे. ती बोलत होती तेव्हा मला तिचा फार राग आला. मला खोटं बोलून कुणाला फसवायचं नव्हतं. मी लग्नाचा विचारही करत नव्हते. मी कुमुदला म्हणाले की तू अशा पद्धतीने माझ्यासोबत बोलू नकोस. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे, फक्त जसं चाललं आहे तसंच चालू देत. कुमुद म्हणाली, तू तुझं आयुष्य बर्बाद करशील. तू एकटी तुझं आयुष्य कसं घालवशील कुसुम? कोणताही माणूस एकट्यानं त्याचं आयुष्य घालवू शकत नाही आणि त्यात एकटी बाई कधीच एकट्याने आयुष्य जगू शकत नाही. तुमच्याकडे आधाराला स्वतःचं मूलबाळ नाही. मी म्हणाले, मला काहीही टेन्शन नाही. मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे. मला रात्री वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न देखील पडत होते आणि कदाचित ते स्वप्न आठवून
मी खूपच आनंदी होत होते. मला स्वप्नामध्ये असे क्षण दिसायचे जे क्षण मी माझ्या नवऱ्यासोबत घालवले होते आणि त्यामुळे मला खूप बरं वाटायचं. परंतु मला इतकी शांत झोप आजपर्यंत कधीच लागली नव्हती. माहिती नाही मला इतकी शांत झोप कशी लागायची की मला काहीच शुद्ध राहायची नाही आणि काही कळतही नव्हतं. कधी कधी तर मला जाणवायचं की माझा नवरा राजवीर माझ्यासोबत झोपला आहे आणि त्यानंतर मला अचानकच खूप शांत झोप लागायची. असं वाटायचं जणू काय मला माझ्या नवऱ्याची कमी जाणवत नाही. आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की माझा नवरा माझ्या स्वप्नात आला होता आणि त्याने मला हेच सांगितलं होतं की तो नेहमीच माझ्यासोबतच राहील. पण मी माझ्या आईच्या घरी जायचे त्या दिवशी असं काहीही घडायचं नाही. त्यामुळे माझ्या आईला देखील माझी काळजी वाटू लागली, कारण की माझं वागणं आता विचित्र होऊ लागलं होतं. कधी कधी तर बसल्या बसल्याच मी एकटीच हसायचे आणि कधी कधी तर नवऱ्याचा विचार करून स्वतःशीच बोलायचे. माझी आई मला म्हणायची की तू आता एकटी राहत नको जाऊस. बाबा देखील रात्री तुझ्या या अशा वागण्यावर खूप चिडले होते. आमचा विचार आहे की तुझं आता दुसरं लग्न लावून द्यावं. मी म्हणाले, मी दुसरे लग्न करणार नाही. माझ्या लग्नाचा विचार तुम्ही तुमच्या डोक्यातून काढून टाका. पहिल्यांदा तर मी तुमच्या म्हणण्यानुसार लग्न केलं होतं ना, मग काय झालं? नशिबाने माझ्यासोबत हे काय केलं दिसतं ना. मी परत लग्न करणार नाही. मी आईला अशा प्रकारे खडसावून सांगितलं होतं की जणू काही तो माझा शेवटचाच निर्णय आहे. आई देखील खूपच टेन्शनमध्ये येऊ लागली होती आणि तिने कुमुदला सांगितलं की तूच आता तिला व्यवस्थित समजावून सांग. आणि त्यामुळेच कुमुद माझ्याजवळ सारखं सारखं मला समजवण्यासाठी येत होती. एक दिवस ती मला तिच्या घरी घेऊन गेली. तिच्या घरामध्ये एक छोटासा कार्यक्रम होता. तिथे खूप सारे पाहुणे बसले होते. तेव्हा माझी नजर त्या डॉक्टरवर पडली ज्या डॉक्टरने माझ्या नवऱ्याचा इलाज केला होता. मी कुमुदला विचारलं की हे डॉक्टर इथे काय करतात? तेव्हा कुमुद मला म्हणाली होती की तो तिचा मित्र आहे आणि तिच्यासोबतच एकाच कॉलेजात शिकत होता. मी तिला म्हणाले, तू याच्याबद्दल मला कधीही काहीच सांगितलं नाहीस. तेव्हा कुमुद मला म्हणाली की तो खूप श्रीमंत आहे, दुसऱ्या शहरात राहतो. आता त्याची नोकरी आपल्या शहरातल्या दवाखान्यात झाली आहे, त्यामुळे तो आता इकडेच शिफ्ट झाला आहे आणि तो माझ्या घरी देखील ये जा करत असतो. तेव्हा मी कुमुदला म्हणाले, हा तोच डॉक्टर आहे ज्याच्याकडे माझ्या नवऱ्याने शेवटचे श्वास घेतले होते. कुमुद म्हणाली की त्याला माहिती आहे की आपण दोघी मैत्रिणी आहोत आणि तो तुझ्या नवऱ्याला देखील ओळखतो, कारण की त्याच्या भावासोबत तुझ्या नवऱ्याची खूप घट्ट मैत्री होती आणि ते दोघं सोबतच काम करत होते. कुमुद म्हणत होती की माझं लग्न देखील त्याच्यासोबतच व्हावं अशी त्याची इच्छा आहे आणि माझी फॅमिलीला सुद्धा हा मुलगा खूपच आवडला आहे आणि आता आमच्या नात्याबद्दल चर्चा होत आहे. आम्ही दोघं कधीकधी एकमेकांसोबत देखील फोनवर बोलतो. तेव्हा मी कुमुदला म्हणाले, अरे वा, अभिनंदन, लवकरात लवकर तुझं या मुलासोबत लग्न होऊ देत. डॉक्टरची बायको होणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे आणि हा माणूस देखील दिसायला खूप सुंदर आहे आणि संस्कारीसुद्धा दिसतोय. तेव्हा कुमुद म्हणाली, हो बरोबर आहे, बघूया पुढे काय होतं ते. पण मला अगोदर तुझी चिंता लागून आहे. तू दुसरे लग्न करायला तयार होणार कशासाठी? त्या आईवडिलांना त्रास देते. तेव्हा मी तिला म्हणाले, हा विषय घेणं सोड, नाहीतर मी इथून निघून जाईल. मी असं बोलल्यानंतर ती शांत झाली. मी माझ्या मैत्रिणीसाठी खूप खुश होते. मी प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याबद्दल विचार करायचे. जो वेळ मी माझ्या नवऱ्यासोबत घालवला होता आणि जे माझ्यासोबत झालं होतं, कशाप्रकारे राजवीर अचानक या जगातून निघून गेला, राजवीर आणि मी कशाप्रकारे एकत्र बसून प्रेमाने गप्पा मारायचो, हे सर्व काही मला सारखं सारखं आठवत होतं. त्या दिवशी राजवीर बोलत होता की मी तुला आज शॉपिंग करून देईल आणि त्यामुळे तू खूप खुश होशील. आणि तोच माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. मला माहिती नव्हतं की माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरने सांगितलं होतं की हे असं कुणालाही अचानकच होऊ शकतं. ज्या लोकांना हृदयाचा प्रॉब्लेम असतो त्यांना जोपर्यंत त्या गोष्टीबद्दल समजतं तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. मला खरंच कोणाची तरी नजर लागली होती. माझी आई बरोबर बोलायची की आपल्या आनंदाबद्दल सर्वांना असं सांगत फिरू नये, परंतु मी तर सर्वांना सांगत सुटले होते आणि त्यामुळेच माझ्या संसाराला कोणाची तरी नजर लागली होती. आणि नजर देखील अशी लागली होती की माझं तर पूर्ण आयुष्य बर्बाद झालं होतं.
मी माझ्या नवऱ्याचा विचार मनातून काढूच शकत नव्हते. मी नेहमीच काळजीत राहू लागले होते. फक्त हाच विचार करत होते, काश जर माझ्यासोबत असं घडलं नसतं तर. माझ्यासोबतच हे असं का घडलं? माझं मन खूप उदास राहायचं. तेव्हाच कुमुदच्या घरी कार्यक्रमाला एक आजीबाई आली होती. ती माझ्यासोबत खूप प्रेमाने बोलत होती. तिने माझ्या नवऱ्याबद्दल विचारलं. तेव्हा मी तिला माझी सर्व काही कहाणी सांगितली. मी तिला विचारलं की जेव्हा एखादा माणूस या जगातून निघून जातो तेव्हा तो पुन्हा या जगात येऊ शकतो का? तेव्हा ती आजीबाई मला म्हणाली की नाही, असं अजिबातच होत नाही. एकदा का शरीरातून आत्मा निघून गेला की तो आत्मा देवाजवळ जातो. मी म्हणाले, असं पण होतं ना की मेलेले लोक पुन्हा परत येतात? तेव्हा ती आजीबाई मला म्हणाली की ते मेलेले लोक नसतात, तर तो त्यांचा आत्मा असतो, जो तुमच्या डोक्यासोबत खेळ खेळत असतो आणि तुमच्याशी खोटं बोलत असतो, तुमचा वापर करत असतो. त्या आजीबाईंचं ते बोलणं ऐकून मी खूपच घाबरले. याचा अर्थ असा होता की तो माझा नवरा नव्हता, तर तो माझ्या नवऱ्याचा आत्मा होता, जो माझ्या आसपास भटकत आहे. मला खूप भीती वाटू लागली. मला समजतच नव्हतं की मी काय करू. मी सारखं त्या आजीबाईंकडे पाहत होते की शेवटी तिने मला हे काय सांगितलं. मी तिचं बोलणं ऐकून विचारात पडले होते. माझा नवरा माझ्या स्वप्नात येतो याबद्दल सगळं काही तिला सांगितलं. तेव्हा ती मला म्हणाली, हे बघ बेटा, असं काहीच नसतं, हा तुझा भास आहे. त्यांनी मला सांगितलं, तू एक काम कर, तू त्या घरात एकटी राहणं सोडून दे. जोपर्यंत तू त्या घरात एकटी राहशील तुला हे असे भास होतच राहतील. मी तिला म्हणाले की जेव्हा मी माझ्या माहेरी असते तेव्हा तर असं काहीच घडत नाही. तेव्हा ती आजीबाई मला म्हणाली की ठीक आहे, तू त्या घरात राहू नकोस आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. माझं मन अजूनही ती गोष्ट स्वीकारत नव्हतं. जे स्वप्न मी पाहिलं होतं ते काय होतं मग? मला खूप भीती वाटत होती. मी ठरवलं होतं की आता मला काय करायचं आहे. मी हे सर्व काही माझ्या मैत्रिणीला कुमुदला सांगितलं. मी कुमुदला म्हणाले की तू एक रात्र माझ्यासोबत त्या घरात राहा. तिला देखील खूप भीती वाटली होती, परंतु मी तिला समजावलं आणि तिला यासाठी तयार केलं. तेव्हा ती म्हणाली की ठीक आहे, परंतु आपण पूर्ण रात्र झोपायचं नाही हं, आणि जर काही इकडे तिकडे झालंच तर मी तुझ्या आईच्या घरी जाईल. मी म्हणाले ठीक आहे, मी देखील तुझ्यासोबत पळून येईल. मी तरी कुठे एवढी बहादूर आहे, मला देखील खूप भीती वाटते. ती माझ्यासोबत माझ्या घरी आली आणि मी तिला सांगितलं की तू माझ्या जागेवर झोप. मी त्या खोलीची लाईट बंद करेल आणि बाजूला उभी राहीन आणि मग बघूया काय घडतंय ते. खरं तर मला पाहायचं होतं तिथे खरंच माझ्या नवऱ्याचा आत्माच येतो की दुसरंच काही अनर्थ माझ्यासोबत घडतं, ज्याच्यापासून अजून मी अनजान आहे. कुमुद बिचारी तर इतकी जास्त घाबरली होती की सारखं मला नकारच देत होती या गोष्टीसाठी. मग मी तिला समजावलं आणि म्हणाले, हे बघ, तूच माझी एकमेव चांगली मैत्रीण आहेस. तुझ्याशिवाय मी तर कुणालाही ही गोष्ट सांगू शकत नाही. मी खूप मोठ्या अडचणीत सापडले आहे. तूच माझी मदत नाही करणार तर मग दुसरं कोण करणार? कुमुद माझी मदत करू इच्छित होती, परंतु ती बिचारी इतकी बहादूरही नव्हती. ती खूपच घाबरली होती आणि त्यामुळेच त्या भीतीमुळे ती मला नकार देत होती. सध्या तरी मी तिला त्या गोष्टीसाठी तयार केलं आणि ती देखील तयार झाली. ती बोलू लागली की तू मला काही सोडणार नाहीस, मी हे करायला तयार आहे. आपण हे काम करूया, पण हे काम झाल्यानंतर तू या घरामध्ये एकटी अजिबातही राहणार नाहीस आणि तुला मला तसं वचन द्यावं लागेल. मग याच्यानंतर इथे काहीही होऊ देत, परंतु तू इथे राहायचं नाहीस आणि हो, दुसरे लग्न देखील करायचे. तेव्हा मी म्हणाले की हो ठीक आहे, तू म्हणशील तसंच मी सगळं करेन, परंतु सध्या तरी तू माझी मदत कर. मी तिथे एका पडद्याच्या मागे लपून राहिले. आज मी माझ्या खोलीमध्ये अगदीच मंद लाईट लावली होती. इतकं काही स्पष्ट दिसत नव्हतं, फक्त जेमतेम थोडंफार दिसत असेल इतकाच तो उजेड होता. माझी मैत्रीण कुमुद माझ्या जागेवर झोपली, अगदी तशी ज्या प्रकारे मी झोपायचे. तिचं तोंड माझ्याकडे होतं. तेव्हा तिला मी इशाऱ्यानेच सांगितलं की मी इथेच उभी आहे, तुझ्या जवळच आहे, त्यामुळे तुला घाबरण्याची काहीही एक गरज नाही. चेहऱ्यावरून तर ती खूपच घाबरलेली दिसत होती. भूत, प्रेत, आत्मा म्हटल्यावर कोणीही घाबरेलच ना. मी माझ्या बेडकडेच पाहत होते. सध्या तरी तिथे काहीच नव्हतं,
परंतु हे देखील होऊ शकतं की मला माझ्या नवऱ्याचा आत्मा दिसू शकत नसेल. परंतु ज्या प्रकारे सकाळी इथलं अंथरूण विस्कटलेलं असायचं आणि सोबत मला बेडवर देखील वजन वाटायचं, याचा अर्थ तर तिथे कोणीतरी येतं आणि आता ते मला नक्कीच दिसेल. त्या बेडवर आमच्या खोलीत काय घडतं ते. वेळ असाच निघून चालला होता. रात्रीचे 2 वाजले आणि तेव्हा माझ्या डोळ्यांनी असं काही पाहिलं की ज्यामुळे माझ्या पायाखालची जमीन सरकून गेली. त्या घरात खिडकीतून कोणीतरी आत आलं. तो कोणीतरी एक पुरुष होता, परंतु त्याची उंची माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त होती आणि थोड्या वेळानंतर आणखीन 2 माणसं त्याच्या मागे मागे आली, ज्यामधला एक माणूस मागच्या बाजूला उभा होता आणि त्याच्या पुढे एक माणूस आत आला होता. त्याने रुमालावर काहीतरी औषध टाकलं आणि तो रुमाल घेऊन कुमुदजवळ जाऊ लागला, जी डोळे बंद करून झोपलेली होती. तेव्हा मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. माझा आवाज ऐकून ते लोक देखील दचकले. तेव्हा मी लगेचच लाईट चालू केला. परंतु सर्वात जास्त तर माझी मैत्रीण हैराण होती, कारण की खोलीमध्ये जो माणूस उभा होता तो तिचा होणारा नवरा होता, म्हणजेच तो डॉक्टर, ज्याच्या हातून माझ्या नवऱ्याने शेवटचे श्वास घेतले होते. आणि त्याच्यासोबत आणखीनच 2 माणसे देखील होती. मी बाजूला असलेला गज हातात घेतला आणि बोलू लागले की पुढे येण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर आज मी तुमचा जीव घेईन. माझी मैत्रीण देखील माझ्या मागे लपून राहिली. माझी मैत्रीण त्याला म्हणाली की तू इथे काय करतोस आणि हे लोक कोण आहेत. त्या डॉक्टरने त्या लोकांना तिथून जायला सांगितलं आणि म्हणाला, माझं पहिलं ऐकून घ्या, मी तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगतो. तो डॉक्टर देखील खूप घाबरला होता, परंतु मला त्याच्याबद्दल सर्व काही समजलं होतं. मी माझ्या फोनवरून माझ्या वडिलांना फोन केला, परंतु अशा प्रकारे फोन केला की त्या डॉक्टरला काहीच समजणार नाही. थोड्या वेळानंतर माझे वडील देखील तिथे आले, कारण की माझ्या घराच्या दरवाजावर लॉक लावला नव्हता आणि माझी आई देखील त्यांच्या सोबत आली. त्यांनी त्या डॉक्टरला पकडलं आणि एका साईडला बसवलं आणि मग त्यानंतर डॉक्टर सगळं खरं खरं सांगू लागला, ज्याला ऐकून आम्हा सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. पहिल्यांदा तर तो काहीच सांगत नव्हता, परंतु कदाचित माझ्या वडिलांना समजून चुकलं होतं, त्यामुळे ते सारखं त्याला जोरजोरात मारत होते आणि तो अगदी शांतपणे तो मार खात होता, कारण की चूक त्याची होती. कुमुद तर खूपच टेन्शनमध्ये होती, कारण तो तिचा होणारा नवरा होता आणि त्याचं इथे काय काम होतं आणि ज्यांना तो सोबत घेऊन आला होता ते माहीत नाही कोण लोक होते, परंतु त्याने तर त्या माणसांना आधीच पळवून लावलं होतं आणि स्वतः तर आमच्या हाती आला होता. तो डॉक्टर मला म्हणाला की मला माहिती होतं की तू या घरामध्ये एकटीच राहते आणि तुझं मानसिक संतुलन देखील बरोबर नाही, त्यामुळेच मी रात्री इथे येत होतो आणि तुला बेशुद्ध करत होतो आणि मग माझ्यासोबत माझे काही मित्र देखील यायचे आणि मग तू बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही आमची शारीरिक भूक भागवायचो, तुझ्यासोबत झोपायचो. मी त्यांच्याकडून एका रात्रीचे भरपूर पैसे घ्यायचो. तुला असं वाटायचं की तुझ्या नवऱ्याचा आत्माच आला आहे, परंतु तो तुझ्या नवऱ्याचा आत्मा नाही तर मीच असायचो, जो तुझ्या नवऱ्यासारखं तुझ्यावर खूप प्रेम करायचो. एक दिवशी तू मागे वळून पाहिलंच, तेव्हा मी बेडच्या मागे घाईतच लपलो होतो. तेव्हा तुला वाटलं की तू मागे बघितल्यामुळे तुझा नवरा येत नाही आणि त्यानंतर तू पुन्हा परत मागे वळून कधीच पाहिले नाही. माझ्या वडिलांना त्या डॉक्टरच्या एक सनसनीत कानाखाली लावली, परंतु मी विचार करत होते की त्याला हे सर्व कसं काय माहिती. मी माझ्या नवऱ्याच्या आत्माबद्दल असा विचार करते, त्याला याबद्दल कोणी सांगितलं, कारण की हे तर सगळं माझ्या स्वप्नात आलं होतं. जेव्हा त्याला मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्याने कुमुदकडे पाहिलं आणि कुमुदने लगेचच मान खाली घातली. कुमुद मला म्हणाली की कुसुम, आम्ही दोघं एकमेकांसोबत फोनवर बोलायचो, आमचं लग्न जमले होते. जेव्हा त्याने मला तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा मी त्याला सर्व काही सांगितलं होतं, परंतु मी त्याला अशा प्रकारे नव्हतं सांगितलं. मी त्याला सांगितलं होतं की माझी मैत्रीण खूपच काळजीत आहे, तिला विचित्र स्वप्न पडतात आणि तिला असं वाटतं की तिच्या नवऱ्याचा आत्मा तिच्याजवळ रात्री भेटायला येतो आणि तिच्या शेजारी झोपतो. मला काय माहीत होतं की हा इतका घाणेरडा माणूस आहे की तो या गोष्टीचा फायदा घेईल. मी असून तो माझ्याच मैत्रिणीचा फायदा घेईल. हे इतकं काही चुकीचं घडलं होतं
की ज्यामुळे मी उभ्या उभ्या बेशुद्ध झाले होते. माझ्या वडिलांनी त्या डॉक्टरला पोलिसांच्या हवाली केलं. कुमुदने देखील त्याच्यासोबतचे सगळे संबंध तोडून टाकले आणि मी पुन्हा एकदा माझ्या आयुष्याच्या सर्वात मोठ्या दुःखातून निघून दुसऱ्या एका मोठ्या दुःखात गेले होते. ही माझी चूक होती की मी ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या डोक्यात अगदी पक्क केलं होतं. जेव्हा एखादा माणूस या जगातून कायमचं निघून जातो तेव्हा तो पुन्हा परत माघारी येऊ शकत नाही, हे मी स्वीकारायला पाहिजे होतं. असेच खूप दिवस निघून गेले. कुमुदने तिच्या घरी हे सर्व काही सांगितलं आणि त्या मुलाची पूर्ण शहरात खूपच जास्त बदनामी झाली. त्याची नोकरी देखील गेली होती. तो खूप श्रीमंत होता. त्याची जमानत तर झाली होती, परंतु त्याला आता कोणीही नोकरी देत नव्हतं. मी तर हैराण होते की तो एक डॉक्टर होता, इतका श्रीमंत होता आणि डॉक्टर असून देखील त्यानं इतकं घाणेरडं कृत्य केलं होतं. त्याने मला त्या दिवशी पहिल्यांदा पाहिलं होतं. त्याच दिवशी तो मला अशा प्रकारे बघत होता जसं काय तो माझा दिवाना झाला आहे. मी माझ्या नवऱ्याचं घर त्याच्या बहिणीच्या सहमतीने विकलं आणि आता मी माझ्या आईबाबांसोबत माझ्या माहेरी राहते. सध्या तरी मला कोणासोबतही लग्न करायचं नाही. मी स्वतःला वेळ देऊ इच्छिते. मी विचार केला की मी माझं आयुष्य पूर्णपणे एन्जॉय करेन. घरातून बाहेर निघाले तर माझ्या भूतकाळावरचं लक्ष थोडं विचलित होईल. हा समाज किती वाईट आहे. हा समाज कोणाच्याही मजबुरीचा किती चुकीचा फायदा उचलतो. इथे तर लोक मेलेल्या लोकांना देखील सोडत नाही. याचा मला अंदाज नव्हता की माझं नशीब इतकं देखील वाईट असू शकतं. माहिती नाही मला कोणाची नजर लागली होती ज्यामुळे माझ्यासोबत हे असं काही वाईट घडलं होतं. आता मी स्वतःला कोणत्या तरी कामात व्यस्त करू इच्छित होते. सध्या तरी मी घरातच आहे, परंतु जसं मला चांगलं काम मिळेल, चांगली नोकरी मिळेल, मी माझ्या आयुष्यात नक्कीच पुढे जाईल. योग्य जोडीदार मिळाला ज्याने मला माझ्या भूतकाळासोबत स्वीकारलं तर मी नक्की त्याच्यासोबत लग्न करण्याचा विचार करेल आणि आयुष्याची नव्यानं सुरुवात करेल. गोष्टीचे तात्पर्य, एकदा की माणूस मरून गेला की तो माघारी परत येऊ शकत नाही. त्याचा आत्मा अमर राहतो, पण तो पहिल्यासारखा येऊन नव्याने संसार करू शकत नसतो. म्हणून मनातून हे चुकीचे गैरसमज काढून टाकावे. आजूबाजूचे लोक एकट्या स्त्रीवर नजर ठेवून असतात, म्हणून मोठ्यांचे बोलणे ऐकावे. ते आपल्या चांगल्यासाठीच बोलत असतात. मित्र आणि मैत्रिणींनो, ही स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका. धन्यवाद.